मोदींची आज महाराष्ट्रामध्ये सभा आहे, पण या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो दिसून येत आहेत। यवतमाळमध्ये मोदींची आज सभा आहे, राहुल गांधींचे फोटो असल्याने चर्चांना उधाण आलं आहे। यवतमाळमध्ये आज दुपारी 4 वाजता पंतप्रधान मोदींची जाहीर सभा होतीये, पण या सभेवर राहुल गांधींचे या सभेसाठी ज्या खुर्च्या आणलेल्या आहेत त्याच्यावर राहुल गांधींचे फोटो आणि त्याचबरोबर राहुल गांधींकडून जे पब्लिक फंडिंग करण्यात आलं होतं त्यासाठीच तर हे बारकोड नाहीये असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी राहुल गांधींच्या फोटो असलेल्या या खुर्च्यांची दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। सभास्थळी चक्क काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे फोटो खुर्चीवर लावले असल्याने नेमकी सभा कोणाची असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय, तर आयोजकांच्या हे लक्षात आलेलं नाहीये की मुद्दाम होऊन केला असा सवाल उपस्थित होतोय। यवतमाळमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे, 4 वाजता ही सभा आहे, त्यासाठी तयारी मागील अनेक दिवसांपासून सुरू होती आणि या वेळेला तयारी करताना ज्या खुर्च्या ठेवल्या त्यांच्यावर मात्र विरोधी पक्षातले राहुल गांधी यांचे फोटो दिसतायत आणि काँग्रेसचा बारकोड सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे नेमकी सभा कोणाची आहे असा संभ्रम या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 4 वाजता सभा आहे। मी आहे सध्या सभास्थळी आणि या सभास्थळीच्या ठिकाणी जे आहेत अनेक चेअर लावलेले आहे आणि त्या चेअरवरती पाहिलं तर चक्क खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे राहुल गांधी यांचं फोटो लावण्यात आलेले आहे। ह्या चेअरवरती जवळपास अनेक अशा चेअर आहे की त्यांच्यावर अशा प्रकारचे फोटो लावण्यात आलेले आहे। एकंदरीत पाहिलं तर या फोटोवरती आमच्या बेहतर भारतसाठी लढा 138 वर्षे निरंतर असे ह्या ठिकाणी जे आहेत अशा आशयाचे स्टिकर या ठिकाणी चिपकवलेले आहे। एकंदरीत जर पाहिलं तर ही सभा पंतप्रधान नरेंद्र मोदीची आहे की राहुल गांधीची आहे अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी अनेक नागरिकांना पडलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चेअर लावलेले आहे, अनेक चेअरवरती अशा प्रकारचे जे बॅनर लावल्याने स्टिकर लावल्याने एकीकडे जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभेला आता चर्चेला उधाण आलेलं आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।